गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. गुजरातीने आमच्या जाय लागून मारतील. दादा खरोखर 190 BP होऊन गेला. खरोखर 190 BP होऊन गेला. तुम्ही खरोखर 190 BP होऊन गेला. काल मी खरोखर म्हणजे आता लावून दाखव भाऊ. आपलं काय म्हणा बिझनेस करू नका ना. आपला काय म्हणले त्यांनी करतो पाहू येत आहे हे यांच्यावरतीच म्हणजे हा काही 40 जण जास्त करतो पाहू बैठक घेतली त्यांनी. आता त्याच्यासाठी प्रभात नाही. अरे समज अधिकाऱ्यांना बोलव पाहिजे, खात्री केली पाहिजे. चुकीचं आहे त्यांना सांगितलं पाहिजे आमच्याकडे चुकीचं आहे. अहो माझं म्हणणं आहे ज्या पक्षाचे विधानसभेचा प्रमुख आहे यांनी गिरीश महाजनांना सांगायचं बैठक लावा. तुम्ही समजून घ्या. चुकीचं असेल तर मला सांगा तू थांब. माझं योग्य असेल तर तुम्ही त्यांना सांगा थांबा. चालू राजकारणाचा काही भाग नाही, स्पष्ट आहे. मग बैठक लावायची नाही, काही नाही, राजकारण करायचं. राजकारण म्हणजे आम्हाला एक बोललं तर राहील. सदस्य मी बोललो तर राजकारण दंडे उदाहरून इथं गाड्या बोलवा त्या पियायला वाटतं का काही. मी कंप्लेंट नाही करणार का. मी विधानसभाचे प्रमुख नाही केली. मी गिरीश पवारांचा गाडी बोललो मला फोनाला तेव्हा उठतो नाही त्या पियायला सांगा मला तुम्ही बोलले नाही बैठक गावर घेतली नाही म्हणा. तू ये म्हणे इकडे. मी फॉर्म गावर पडले नाही म्हणा बैठक घ्यायची. बैठका घ्यायची नाही, इथं कार्यकर्त्यांचं विचारपूस करायची नाही आणि आम्ही झेंडे घ्यायला रिकामी म्हणा तुमचं. अजून तुम्ही बोललंच नाही तर कसं काय म्हणते. मग करा सण अहो पोलीस अधिकारी उचलत होते त्याला याच वेळेस. हो हे झाले वाचवाय आणि हे झालं काय म्हणणं आला नाही कोणी भाजपचे. मी भाजपचाच होत्या जिल्हा अध्यक्ष तुमच्याकडे तक्रार करतो की डायरेक्ट एक नाही आला. आणि काल त्या पीआयला सोडणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल माझ्यासाठी. त्या पीआयला मी सोडणार नाही. पोलीस यात्रेला जपून पाहतो. माझी बाई तर मरते तर पीआयला मोठा झाला का. काल दंडा करतो बाईवर. तुझ्या बाईवर काढले गरीबांना. आणि दादा अरे कोण आहे काय आहे थोडीशी अक्कल पाहिजे त्याला वापरायला पाहिजे. पत्र जर नाही तर महसूलला मी सांगतो नेमक्या आज जे आहेत RTC कलेक्टर मुंबईचे RTC हायकोर्टात आपण त्याचे असतो आता निवास म्हणून जर एक पत्र त्यांना बैठक संबंधित अधिकाऱ्यांसोबत लावा. मग बघा म्हणजे आम्ही काही इथं तेल टाकलं. आम्ही पोलिसांना स्पष्ट सांगतो इथं आले तरी उठणार नाही. नाही तर इथून उठला तर पेंडॉल SP च्या कार्यालयाच्या गेटवर लावून टाकेल. तुम्हाला मी सांगून देतो तिथं तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. इथून मला उचललं मी SP च्या गेटमध्ये लाईन आहे. चुकीचं असतं ना तर रद्द करून टाका रे. मला चालतं ना. आम्हाला पाहिजे देऊन टाका. त्याने आम्हाला त्रास दिला. तो आमदार आहे म्हणून तो मोठा झाला का. बरोबर आहे. परत बरोबर पण आमची चौक आहे मुद्दा. राजकीय म्हणून नाही पण त्यांचं काय होते भाजपचे विधानसभा प्रमुख जरी परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांची एक चर्चा होते आणि चर्चा आम्हाला तर राजकीय पण विरोधी पक्ष आम्ही त्याचं भांडवल करावं आम्ही प्रामाणिकपणे बोललो आहे. उलट पत्र येऊन बैठक लावा. आता त्याचं काय दादा गिरीश भोंसा त्यांना ऑलरेडी फोन 2 वेळा गिरीश भोंसा केला. आता काल ज्यावेळेस PIने त्रास दिला त्यावेळेस आपण PI संदर्भात SPC सगळ्यांशी फोन लावले. त्यानंतर तो विषय तात्पुरता त्यांनी थांबवला. तर कालच मला शकर्मीचा फोन आला. नंतर लगेच त्यांना आपण फोन लावला की तुम्ही या पद्धतीने करू नका. भाऊंनी त्यांना आता 2 वेळा फोन लावला. भाऊंनी फोन लावून स्वतः ते सांगितलं किंवा आपण थांबू आणि तुम्ही मुंबईला या. आता तीच चर्चा चालू आपली विजिट होती. आपण किंवा मुंबईला भाऊंसोबत भाऊंनी काय सांगितलं की मुंबईला या. मुंबईला आल्यानंतर आपण 5 मिनिटात काय असेल तर त्यांच्याशी चर्चा करून ते सोडवू काय असेल तर. बोलून यांचं काय म्हणणं नाही आता काय लोकांसमोर आमचं पॉझिटिव्ह तिथं गेल्यावर आम्हाला दाबून नको मारायला हवा. नाही कसा दाबून मारतो नाही पण त्याच्यासाठी राजकारणाच्या पलीकडे तुम्हाला तिथं मुंबईला जावं लागेल तुम्ही तिथून मार्ग शोधून का.
त्याच्यासाठी मुंबईला तर जाऊ लागेल ठीक आहे. पण मग बरं, की कागदाचा पुरावा झाला नाही आता काही सापडण्या पहिले 2 दिवस त्यांना सफाई सापडली मिळालं असं म्हणणं पडलं की काही लोकांना बैलगाडा असेल आणि आपलं सगळं रास्ता असेल तर ऐकून घे, मंत्री म्हणजे काही हे काही मालक नाही झाले ना. आता माझे गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील हे काही मालक नाही जिल्ह्याचे किंवा तुम्ही आम्ही पण मालक नाही, हे कायद्यात मालक आहे. कायद्याने जर आमचं काम झालं पाहिजे तिथं हातात ऑर्डर द्या चुकीच्या कामाची किंवा आम्हाला पत्र द्या की तुमचं काम आमच्याकडे चुकीचं झालं आम्ही दुरुस्त करून देऊ तर उठा. ऑलरेडी ना मग जर करायचं मला इथं बाईचा जीव जायवर आला ना आम्ही काय उठतो. तुम्हाला पाठिंबा आता काय करायचं ना आम्ही क्लासमेट आहे आता विरोधी पक्षात आहे. हे इथं आले तर ते बी पोट दुखलं सगळ्यांचं. इतकं पोट नाही हो, मला किती बोलले, मला तर सगळे बोलले पोट दुखायच्या काही वर्ग मित्र आहे आम्ही आज कधी बी सोबत राहतो ना. तो काही विषय नाही. पोटात दुखायच्या काय संबंध पण ते आता मुंबईला आदरणीय चंद्रशेखर दादा यांच्या पत्नी आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या माधुरी ते अत्तरदे या एका भुसावळ तालुक्यातील विषयाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. पण आता त्या विषयामध्ये माननीय गिरीश भाऊंचा आणि आमचाही संपर्क झाला, माननीय गिरीश भाऊंचा आणि चंद्रशेखर दादाचाही संपर्क झाला. भाऊने सांगितलं की आपण या ठिकाणी याच्यावर मुंबईला येऊन आता योग्य पद्धतीने काय तोडगा काढता येईल कायमस्वरूपी त्या पद्धतीने माननीय नामदार गिरीश भाऊंनी शेखरदादांशी स्वतः 2 वेळा कॉलवर त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि हाच विषय पुन्हा एकदा आज भाऊंशी बोलून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही सगळेशील प्रयत्नशील आहोत. म्हणजे शिंदे गटाचे जे आहे मंत्री ते शिंदे गटाचे आमदार जे आहे ते मुक्ताईनगरचे यांचा विषय जो आहे भुसावळचा आहे बरोबर. पण यदि सत्तातल्या मित्रांना असा परिणाम होतोय यावर काही विशेष तोडगा नाही, आता काय आहे, मुख्यमंत्र्यांच्या जवळ असल्यामुळे हा सगळा न्याय त्यांच्याकडे आहे. हा तो आता काय आहे, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मुख्यमंत्र्यांच्या लांबचा हा त्यांच्या लेवलचा विषय आहे. आम्ही एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आमच्या एका कार्यकर्त्याला उपोषणावर बसलेले आहे आणि आमच्या कार्यकर्त्याच्या ज्या अडचणी आहे त्या आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ते पोहोचवलेलं आहे. आणि मान्य गिरीश भाऊंनी सुद्धा शेखरदादांना 2 वेळा कॉल करून आता मुंबईला बसून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरता आम्ही सगळेजण आता त्या दिशेने पावलं टाकत आहोत. शिंदे गटाच्या आमदाराचं असं वागणं तुम्हाला योग्य वाटतं का? कारण महायुतीतले तुम्ही मित्रपक्ष आहात. शिंदे गटाच्या आमदाराने अशा तुमच्या एका पदाधिकाऱ्याला त्रास देणं योग्य वाटतं? नाही, आता त्रास देणे हा भाग स्वतंत्र त्यांनी कसं वागलं पाहिजे हा त्यांचा भाग आहे आणि आम्ही कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे आमचा एक भाग आहे. एक कार्यकर्ता, एक पदाधिकारी म्हणून, एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही मात्र ताईंसोबत आहोत आणि आमच्या नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचवण्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. आमचे नेते कंटिन्यू संपर्क करून, खरं म्हणजे आज विधान परिषदेचं मतदान आहे तरी त्यातून वेळ काढून गिरीश भाऊ कंटिन्यू संपर्क करतायत आणि या सर्व प्रकरणाचा फॉलोअप घेत आहेत. पण ते मंत्र्यांकडे जाऊन आले ते तिघं मंत्र्यांची भेटल्यानंतर त्यांना हा उपोषणाचा पाऊल उचलावा लागला. नाही, ठीक आहे ना. आता काय माहिती का, आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्या आपल्या माध्यमातून सांगतो की याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरताच आम्ही पुढच्या दिशेने पावलं टाकतो आहोत आणि चंद्रशेखर भाऊंना न्याय भेटेल, माधुरीताईंना न्याय भेटेल या दृष्टिकोनातून स्वतः मान्य गिरीश भाऊंनी आता व्यक्तिशः लक्ष घातलेलं आहे. पण मात्र बघायला गेलं तर त्यांना विरोधक जे आहे उमेश पाटील हे भेटायला सातत्याने येतात. मात्र भाजपाचे कोणी पदाधिकारी विरोधकाचं काम आहे राजकारण करणं आणि राजकारण करण्यासाठी ते राजकारण करण्यासाठी येऊ शकतात. आम्ही इथे जे आलेलो आहोत आमच्या पदाधिकाऱ्याला, आमच्या पार्टीच्या एका माणसाला भेटण्याकरता, व्यक्ती आणि व्यक्तित्वाची भूमिका निभवण्याकरता आलेलो आहोत. ते जर त्यांची जर एवढी सुंदर भावना असते त्या योगाने तो उपोषणाला बसले म्हणून इथं सगळे गर्दी करतायत. इथं जर शेखर भाऊ असते तर ते कोणी 40 गाव धरणगावून इतक्या ताकदीने आले नसते. राजकारण करणे हा भाग स्वतंत्र आहे आणि एखाद्याच्या व्यक्तीच्या दुःखाच्या भावना समजून घेणे हा भाग मला वाटतो स्वतंत्र आहे. हो, त्या दृष्टीनेच आम्ही सगळेजण पावलं टाकतो आहोत की हा विषय कसा थांबवता येईल. आता भाऊंनी स्वतः साईडला विजू भाऊंशी आमची चर्चा झाली, चंद्रशेखर दादांशी चर्चा झाली की आपण मुंबईला भाऊंनी बोलवलेलं आहे. फक्त आता ते मुंबईला कसं निघायचं या दृष्टीने आम्ही आता प्रयत्न करतो. ठीक आहे, हा नाही आपण आता त्याच्यावर चर्चा करतो ना. महिलावरती अत्याचार होतोय काही? नाही, अत्याचार हा विषय नाही. एकदम या परिस्थितीत आपण बोलू नका. खऱ्या अर्थाने हा अन्याय होतोय. अत्याचार हा भाग स्वतंत्र आहे आणि अन्याय हा शब्द स्वतंत्र आहे. हा जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरताच आम्ही आमच्या नेत्यांकडे विषय मांडलाय आणि आमच्या नेत्यांनी सुद्धा आम्हाला 100% प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे शिंदे आणि भाजपमध्ये फूट पडल्याचं जळगावमध्ये दिसतं. नाही, असं अजिबात नाही, असं अजिबात नाही. व्यक्ती आणि व्यक्तीची मतांतर असतात. याचा अर्थ महायुतीला धक्का बसला असा काहीच विषय नाही. हा विषय आपल्याला आता मान्य गिरीश भाऊंच्या माध्यमातून गुलाबराव पाटलांशी सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि हा विषय मार्गी लागेल. तक्रार करणार पक्षाला या संदर्भात? नाही, तक्रार नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर झालेला अन्याय तो आम्ही पोहोचवतोय.
कोणाकडे याला मान्य गिरीश भाऊ असतील, मान्य प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांच्याकडे आम्ही विषय सुपूर्द केलेलाच आहे. ठीक आहे. येणाऱ्या निवडणुकीत फूट पडू शकते काही? नाही, निवडणूक आणि हा विषय फार लांब आहे.